पिंट्या बघ ना, ती दरवाजाच उघडत नाहीये आणि काल रात्रीपासून तिने काय खाल्लं सुद्धा नाहीये. काल जी आत गेली ती अजून बाहेरच आली नाहीये. बेटू माझं प्लीज ऐकशील जरा. हे बघ तिचा मूड नसेल म्हणून ती बाहेर येत नसेल. आतमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स आहे, पिन ड्रॉप सायलेन्स. बेटू बघू मला. बच्चा सई हो रे, खरंच पिन ड्रॉप सायलेन्स आहे. ऐक ना, मला खरंच भीती वाटते. नाही म्हणजे अलीकडे आपण डिप्रेशन वगैरे ऐकतो तसं काही नसेल ना रे? ए शर्मिला, माझं ब्लड प्रेशर वाढवू नकोसा. असं काही होणार नाहीये. मला भीती वाटते, तू बघ ना प्लीज. मी बघतो. मी ना दरवाजा तोडतोच आता. बेटू बेटू यार. बच्चा तू बरी आहेस ना बाळा? आपण ना थेरपिस्ट कडे जाऊया. हा तू त्यांच्याशी बोल, मग तुला खूप बरं वाटेल. खरं मला कोणाशी काही बोलायचं नाही. बेटू असं नको करूस यार. तुला माहिती ना डॅडूला त्रास होतो. मला प्लीज त्रास देऊ नका. अगं पण सई, कालपर्यंत हिचा मूड बरा होता. अचानक काय झालं हिला? काय झालंय बेटूला काय कळत नाही. हे आदित्यच्या आजीच्या सोन्याच्या बाटल्या. तिची तशी इच्छाच होती की या बांगड्या घरातल्या सोन्याच्या हातावर शोभून दिसायला हव्या. या बेस्ट विशेस चकलीसाठी. सही चकली जमली ना तर सगळंच जमेल. या बांगड्या तुझा हात कधीही सोडणार नाही. आणि तू सुद्धा लक्षात ठेव, कोणीही काही किती म्हटलं तरी या बांगड्या उतरवायच्या नाहीत. हा मी तुला दिलेला मान आहे. आदित्यचं लग्न कोणाशी होणार आहे हे माझं नक्की ठरलेलं आहे. आदित्यचं लग्न मेघनाशी होणार. त्यामुळे माझ्या आईच्या ह्या बांगड्या तू दे आता मला. हे आदित्य, आदित्य. अरे हे दादा दादा, त्याला कशाला उठवतो इकडे? अरे तू उठायला नको का आता? तू त्या माळा बंद कर बघ. करतो मी करतो. आणि अरे वेळेवर तू उठायला नको का माणसानी? अरे पण वेळेवर उठण्याआधी आधी वेळेवर झोपायला नको माणसानी. म्हणजे तो रात्रभर धड नीट झोपलेला नाहीये. मी रात्री एक दोनदा येऊन बघून गेलो तर असं जरा अस्वस्थ वाटलं मला. आत्ताच डोळा लागला तर झोपू दे त्याला. अरे पिंट्या, पण सणासुदीचे दिवस आहेत. दिवाळीच्या दिवशी असं उशिरापर्यंत झोपणं बरं नाही. अरे दादा, कुठला सण काय संपलं? दिवाळी संपली ना, शेवटचा दिवस. तेच म्हणतोय मी, दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. तुझ्या लक्षात येतंय का काही? काय? अरे आदित्य आज निर्णय देणार नव्हता का? हा मग थांबतो. काय झालं? मग काय ठरलं? कशाचं? तू त्या माळा बंद करा. जा पटना पण जाऊ का नको? बस बस बस. अरे तू मला सांगणार होतास ना. कशाचं? अरे असं काय करतोस? मेघना बरोबरच्या तुझ्या लग्नाच्या बाबतीतला निर्णय तू आज सांगणार होतास ना. त्याची मुदत संपली तुझी आता. अरे आता कुठे दिवस उजाडतोय? आणि पिंट्या मला म्हणाला की तू रात्रभर धड झोपलेला नाहीस, जागा होतास, कसला तरी विचार करत होतास. आणि मला खात्री आहे की तू तोच विचार करत असशील. काय विचार केलास तो सांग ना. सांगतो. हा पण आता नाही.
रात्री 9 वाजेपर्यंत थांब. आता रात्री 9 वाजेपर्यंत काय होणार आहे? हे बघ आदित्य माझा आहे, त्या मेघनाला नकार देण्यासारखं काहीही कारण तुझ्याकडे नाहीये. ती चांगली मुलगी आहे आणि 9 वाजेपर्यंत काहीही वेगळं कारण मिळणारही नाहीये तुला. त्यामुळे तू चटकन होकार देऊन मोकळा हो ना. मामा ठीक आहे, घ्या वेळ 9 वाजेपर्यंत. मी सुद्धा वाट बघेन. बरोबर 9 वाजायची. या. मेघनाला होकार देण्याशिवाय पर्याय दिसत नाही. दादा मामाला दिलेली वेळ संपत आली आधी. तुझ्या आयुष्याचं नक्की काय करणार आहेस तू? नक्की काय निर्णय घेणार आहेस? डोळे घट्ट बंद. कुठलाच विचार मनामध्ये करू नकोस. मनामध्ये ती जी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित कर. अरे 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 सरळ उभा राहा. लग्न आहे, लपाछपीचा खेळ नाहीये. तसा तू तुझ्या आयुष्याचा खेळ केलाच आहेस. आता कशाला उतावळ होतोय? उतावळा नवरा आणि डोक्याला बाशिंद. नाही ती म्हण नाहीये, काहीतरी चुकतंय. काहीही चुकत नाहीये, हेच बरोबर आहे. मी कधी काही चुकीचं करतो का? वा वा दादा, या तुमच्या मिसेस अगदी वंदना ताईंसारख्या दिसत आहेत. संस्था दाखवायला घेऊन यांना. गंगा सिंधू सरस्वतीत यमुना गोदावरी नर्मदा शुभमंगलम सावधान. आदित्य, इतकी कसली घाई? थोड्या वेळाने समजेलच की तुझी बायको कोण आहे ते. तोवर शुभमंगल सावधान. इथे मग इकडे कोण आहे? शुभमंगलम सावधान. म्हणजे माझ्या मनात मेघना नक्कीच नाहीये. पण मग समोर दिसतीये ती कोण होती? सई. लप. हा हे बघ, मी 1 2 3 म्हटलं की सुरू करायचंय. हा ठीक आहे. पण पिंट्या मामा, आपण 1 2 3 म्हणेपर्यंत आदित्य घरात निघून गेला तर? अरे येड्या, 4 5 6 नाही तसं नाही. 1 ना. हा आदित्य दादा दिसले ना की आपण सुरू करायचं. हा ठीक आहे. अरे झाली काय तयारी पिंट्या? हा झाली. ते झाली, अजून काय करायचं ते ठरलंच नाहीये. तू फक्त माझ्याकडे बघत राहा. म्हणजे जेव्हा मी सुरू केलं ना मग तू सुरू करायचं. हा. अरे दादा, इतर वेळी तुला पोरकटपणा आवडत नाही, मग हे सगळं काय आहे? अरे आनंद साजरा करण्यामध्ये कसला आलाय पोरकटपणा भाई? अरे पण दादा, आदित्य आल्या आल्या सगळं सुरू करण्यापेक्षा त्याचा मूड बघून त्याच्याशी बोलून मग सुरू केलेलं काय वाईट? नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे. लग्न म्हटलं की थोडंसं टेन्शन येणारच, पण अरे टेन्शन आपणच दूर करायचं ना, म्हणून थोडीशी गंमती. आणि अरे आदित्य बद्दल मला खात्री आहे, तो ना माझ्या शब्दाबाहेर माझ्या निर्णयाबाहेर नाही.
अभिनंदन आदित्यराव, अभिनंदन. काय रे, कशासाठी आहे? अरे कशाबद्दल काय, 9 वाजले आणि मला खात्री आहे की तू निर्णय घेतलेला असणार. बोल, घेतलास की नाही निर्णय? दादा मामा, अरे मला एकट्याला नाही, सगळ्यांना सांग मुरडून की तू निर्णय घेतला आहे. हो, मी घेतलाय निर्णय. बघा, मी म्हणत नव्हतो तुम्हाला. मी असं ठरवलंय की मी मेघनाशी लग्न करणार नाहीये. की मी मेघनाशी लग्न करणार नाहीये. काय कारण आहे तुझ्याकडे की तू हा निर्णय घेतलाय? कारण दादा मामा, मी जेव्हा डोळे बंद करतो ना आणि माझ्या लग्नाचा, माझ्या यापुढच्या आयुष्याचा विचार करतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर मेघनाचा चेहरा नाहीये. माझी खात्री झाली आहे, मी मेघनाला माझ्या बायकोच्या जागी नाही बघू शकत. डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? की लपून छपून ते भिकारडे पिक्चर बघतोस म्हणून मेघनाला नकार द्यायला ही असली फडतूस कारण देतोस? दादा मामा, जर माझ्या मनातच मेघना नसेल तर मग संसार करून काय फायदा? मनात वगैरे असं काही नसतंच. जुळवून घ्यायचं ठरवलं ना की संसार होतात आणि टिकतात सुद्धा. आणि नाही टिकला तर काय? का फक्त तुझ्या आनंदासाठी मी मनाविरुद्ध संसार करत राहायचं? नाही, माझ्या आनंदासाठी तू काहीच करू नकोस, तशी किंमत नाही त्याला. त्यामुळे तू माझा विचार नको करूस. तू फक्त तुझा विचार कर. आणि आता डोळेच नाही तर नाक, कान, तोंड, जे काही तुला बंद करायचं असेल ते बंद करून सांग मला. तुझ्या मनामध्ये कुठली मुलगी येते? कुठली मुलगी येते सांग ना, मी तिच्याशी तुझं लग्न करून देतो. कर, डोळे बंद कर. मामा, ते कर ना, डोळे बंद कर. आता सांग, कुठली मुलगी येते तुझ्या डोळ्यासमोर? परीकथेतली अशी कुठली परी येते? कोण दिसलं ते मला माहित नाही, पण मला मेघना नक्कीच नाही दिसली. आणि म्हणूनच माझा निर्णय पक्का झालाय, मी मेघनाशी लग्न करणार नाही. मग तुझ्या आधी माझा निर्णय पक्का झाला. मी शब्द दिलाय राख्याला की तुझी मुलगी मेघनाच ह्या घरामध्ये
सून म्हणून येणार. आता बघूया या लढाईमध्ये कोण जिंकतंय, तुझा हट्ट की माझा शब्द. साई, 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 काय चाललंय? अरे किती वेळा फोन केले, कुठे कुठे शोधलं तुला तू, आणि काय इथं हिंडतीयस? साई, मी तुझ्याशी बोलतोय. का? का म्हणजे? म्हणजे का तू मला फोन करतोयस, का मला शोधतोयस आणि आता माझ्याशी का बोलतोयस? तू वेडी आहेस का जरा? जरा? अरे मी टोटली वेडी आहे. तुला तर अनुभव आहे ना माझ्या वेडेपणाचा. काय झालंय काय तुला से? आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय घ्यायला तुझी मदत हवी होती. होती ना, पण आता तू तुझा निर्णय घेऊन टाकलायस. तुझं ना आयुष्य आता बदलणार आहे आदित्य, खूप बदलणार आहे आयुष्य. त्याच्यामुळे ना जुन्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मागे सोडून दे, मला सुद्धा. अच्छा जी मैं हारी चल मान जाओ ना. अरे तिने मान्य केलंय, तुम भी मान जाओ ना. अरे मान्य कर ना की तू तिच्या प्रेमात आहेस म्हणून. आता उलट तपासणी फेल गेली म्हणून काय आलं? पुरावा सकट पकडलाय मी तुला. कसला पुरावा? कुठला पुरावा? काय आधी दिवसभर जिच्या सोबत गप्पा मारत फिरावं असं वाटतं ना, ती मैत्रीण. आणि रात्री उशाशी जिचा आवाज ऐकत निजावं असं वाटतं ना, ती प्रेयसी. आलं 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 आलं. चोराच्या मनातलं चांदणं चेहऱ्यावर उमटलं. बस 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 बस. आता मला काही ऐकायचं नाही. तू मला खरं खरं सांग, नाही तर मी सगळं घर जागा करीन आणि ही केस माझ्या कोर्टातून सुप्रीम कोर्टात जाईल. अन्याय? झोपू देणार आहे असं काय करतोस? ठीक आहे दादा. हे नाही बोलत तुम्ही बाहेर चल. चल ना. चल. काय घडतंय तुझ्या आयुष्यात? गोंधळ नुसते. संपलं की दुसरा, दुसरा संपलं की तिसरा. अरे पण मेघना नावाचा गोंधळ आजच सोडवलास ना तू? तो गोंधळ सुटलाय असं वाटतंय तुला? जोपर्यंत दादा मामा. अरे हे बघ, दादाचा राग, त्याची चिडचिड, हे मी त्याचा भूतकाळ आहे. त्या विषयावर आपण नंतर बोलू. ही वेळ नाहीये. ही वेळ तुझ्याविषयी बोलायची. मला तुझ्या आणि सई बद्दल जाणून घे. त्याच्याबद्दल काय सांगू? माझं मलाच काही कळत नाही. अरे पण मेघनाला नकार दिल्यावर तू सईला जाऊन भेटलास ना, मग तुमच्यात काही बोलणं झालं असेल ना? तुला वाटतंय तसं काहीच बोलणं नाही झालं. मी बोललो आम्ही, नेहमी बोलतो तसंच. म्हणजे नेमकं कसं? म्हणजे आपण पुस्तक वाचतो ना,
आणि ते आपल्याला खूप आवडत असतं आणि त्याच्या शेवटी काय होईल याच्याबद्दल एक उत्सुकता उत्कंठा मनात असते. करेक्ट. आणि ते ऐन रंगात असताना कळतं की त्या पुस्तकाची शेवटची काही पानच फाटलेली आहे. तेव्हा जसं वाटतं ना निधी तसं. अच्छा, म्हणजे निकालच लागत नाही, तारखांवर तारखा पडत. माझ्या समोर असली ना की मला खूप कम्प्लीट पूर्ण असल्यासारखं वाटतं. पण मग ह्या दिशेने बोलणं जायला लागलं की सगळंच अपूर्ण राहतं. ह्या दिशेने म्हणजे कोणत्या दिशेने? कुठल्याच नाही. माझ्या लक्षात आलं. पण गाडी जेव्हा वळणावर येते तेव्हा कोण अडवतं, तू का ती? कदाचित दोघंही. का? कारण काय? तिचं माहित नाही, पण माझं मी तुला सांगू शकतो. हवं तर अगदी पहिल्यापासून. यू मे प्रोसीड. आमच्यात मैत्री झाली, ती फुलली बहरली घट्ट झाली. पण मग अचानक दोघांच्या आयुष्यामध्ये तो लग्न नावाचा टप्पा आला, जो अजूनही आहे. त्यामुळे एकमेकांपेक्षा एकमेकांच्या साथीदाराचा जास्ती विचार होऊ लागला, एकमेकांच्या भविष्याचा जास्ती विचार होऊ लागला. आणि हे विचार करताना मला कळलं की मला आयुष्यात काय हवंय काय नकोय, आणि मला जे जे हवंय ते ते समोरच्या मध्ये आहे. हा विचार आला ना मनात. भीती वाटते. कसली भीती? सगळ्याचीच. दादा मामाची, तिच्या मामा डॅडूची, परिस्थितीची, भवितव्याची, आमच्या मैत्रीची. एक चुकीचं पाऊल आणि जर जर सगळंच कोलमडून पडलं तर? अरे कोलमडून पडायला तो काय पत्त्याचा बंगला आहे का? तुम्ही एकमेकांच्या काळजीने, विश्वासाने, मैत्रीने आणि प्रेमाने बांधले गेले आहात. तर ही गाठ अशी कशी सुटेल? ती नसली ना फक्त तिचाच विचार असतो मनात. पण मग ती एकदा समोर आली त्याच विचारांची भीती वाटायला लागते. म्हणजे नेमकं काय होतं? खूप काही. धडधड वाढते. हो. कशाला कोरड पडते. हो. आई लटपटतात. हो. आवेळी घाम. हो. कांशीला तापतात. हो. तू प्रेमात पडलाय. हो. अरे ते काय आग लागली का? वादळ काहीतरी काय आहे. आज का मौसम अच्छा रहेगा असं आकाश होणार ऐकलंय. सही सही नावाचं वादळ येत आहे. काय सांगतो? कुठे भेटली तुला? अरे आत्ता इथे येते ती घरी. इथे येते? हो. अरे पण मग दादाला तुझ्याशी बोलायचं होतं ना. आता नको. अरे आता नको काय, तू तू घाई घाई केलीस म्हणून तिला बोलवलं म्हणून येते एकतर. अरे पण मला काय माहिती की आत्ता येईल. मला तरी कुठं माहिती. आता काय करायचं? थांब तू जा. ठीक आहे. दादाशी बोलायचं महत्वाचं आहे ना. हा ठीक आहे. नको नको नको, तुला सईशी बोलणं महत्वाचं आहे. सईला नको. तुला दादाने बघितलं तर. हे बघ तू एकदाच काय ते ठरव, कारण काय इथं काय तिथं काय माझंच दोन्हीकडे मरणच आहे. तू काय हे बघ एक काम कर, तू दादाशी बोलणं त्याला भेटणं महत्वाचं आहे ना. तू एक काम कर, तिला नको म्हणून सांग. मी नको म्हणून सांगून ती माझं ऐकायला ती काय आदित्य कश्यप आहे का? ती सई बिराजदार आहे. ती येणार म्हणजे येणार. हो आली. आली आली. हॅलो हॅलो. आलीस का? मी आली आहे तुझ्या घराच्या बाहेर. पटकन बाहेर ये. का आलीस? का म्हणजे आत येऊन सांगू का आले ते? येऊ आत? नाही नको नको नको. तू मी येतो. पटकन ये. तू तिला ना सांग असं की आता नको, मी तुला संध्याकाळी भेटेल म्हणून. आणि तोपर्यंत मी दादाला मॅनेज करतो. थांब जा. दादा अरे हळू हळू हळू. काय झालं? इतकी काही नाहीये मला. अगं तुला नसले तरी मला आहे ना. एवढं महत्वाचं बोलायचं होतं? नाही ते हे नाही, ते वेगळं. ते महत्वाचं म्हणजे हेही महत्वाचंच आहे, ते आणि दोन्ही महत्वाचं आहे. पण आता सध्या आधी जे महत्वाचं आहे ते. बस
तू एक काम कर, तू गाडीत बस, आपण जाता जातो. ओके अगं सई, अगं तेच सांगतोय, तू ना पुढे हो, मला थोडा वेळ लागेल. का वेळ का लागेल? अगं दादा मामाला काहीतरी मला महत्वाचं सांगायचं आहे, तो वाट बघतोय. वाट तर मी पण बघतीये. सई अगं. नाही ठीक आहे ओके, तू जा, मी पण जाते. आदित्य, आदित्य, ए आदित्य, कुठे आदित्य? तुला विचार. अरे दादा, आदित्य घरात नाहीये. घरात नाहीये म्हणजे मी त्याला भेटायचं म्हणून ऑफिसमध्ये जायचं थांबलोय आणि हा सरळ निघूनही गेला. घरात नाही म्हणजे तो बाहेर आहे. अरे दादा मामाशी बोलायला वेळ लागेल ना, त्याच्यापेक्षा तू मला जे काही बोलणार होतास ते बोलून टाक ना, म्हणजे कसं मी पण मोकळी आणि तू पण मोकळा. मी तुझ्यासाठी आली आहे ना इथपर्यंत, और शमशेर सिंह आया है तो कुछ ना कुछ तो लेके जाएगा, ऐसे खाली हाथ थोड़ी ना जाएगा. त्यामुळे तू बोल, लाजो, तू दिल की बात बोल दे. बोल पटकन बोल, काय झालं? तसं नाही. कसं बाबा, तसंच आहे. काय आहे, चिडायचं दादा मामानी, मग कोणाची चूक असली तरी दमत घ्यायचं, माफी मागायची दादा मामानी, अशीच रीत झाली ना या घराची. काही हरकत नाही. मी जातो साहेबांना भेटायला बाहेर. बरं नाही वाटत आहे का? नाही वाटत आहे? नाही वाटतंय. मग काय झालं? काहीच नाही. काही प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही. कुणी काही बोललं का? काहीच नाही. भाई मामा आणि बंधू मामा? काहीच नाही. मग पिंट्या मामा आणि दादा मामा? काहीच नाही. मग तुला मला काय बोलायचं होतं? काहीच नाही. काहीच नाही? नाही नाही म्हणजे हो. नाही म्हणजे हो? नाही म्हणजे हो नाही. हो म्हणजे हो, नाही म्हणजे नाही. नाही म्हणजे हो नाही. नाही म्हणजे हो. आदित्य, तुला तुझं तरी कळतंय का तू काय बोलतोयस ते? एवढं तर कोणी मुलीला प्रपोज करताना सो कॉन्शियस होत नाही. आदित्य, तुला नक्की काय बोलायचं होतं माझ्याशी? हे पहा, कागदोपत्री मी अजून तुमचंच नाव लावते म्हटलं. सौभाग्यवती सिंधू जगदीश ब्रह्मे. आणि कपाळावर हे भलं थोरलं कुंकू वागवतेय तेही तुमच्याच नावाचं आहे. लक्षात आहे ना? हे बघ सिंधू, माझ्या बाबांनी 7 ब्राह्मणांच्या साक्षीनं थाटामाटात लावून दिलेलं लग्न, ब्रह्मेंच्या 18 विश्व दारिद्र्य असलेल्या घरात, असा सोहळा पाहताना साक्षात ब्रह्मदेवाचे सुद्धा डोळे दिपले असतील. आणि तुम्ही मला बाई म्हणताय, ती सुद्धा खालच्या थराची? हो, कारण तू वागतेच तशी. म्हणजे तुझ्या पापाची फळं आणि छान चोकीचा भुर्दंड तू माझ्या माथ्यावरती मारतेस. काय छान चोकी केली हो मी? जरा दिवाळीसाठी म्हणून वाणसामान मागवलं, सणासुदीला 4-2 साड्या घेतल्या, 2-1 दागिने केले, तर काही चुकलं का माझं? अगं पण त्याचे पैसे मी का म्हणून मोजायचे? हे बघ, तुझ्या महिन्याचा खर्च पुरवताना आधीच माझ्या नाकी नऊ येतात. आता त्यात हा भुर्दंड मला कशा करता? मला काही ही तुझी उधळपट्टी परवडणार नाही. हे बघ, तू चांगली धडधाकट आहेस, काहीतरी कमाव आणि या खर्च काय तर तुझा तू बागव. पुन्हा तेच. हे पहा, साड्या म्हणजे काही पैठण्या घेतल्या नाहीयेत बरं. दागिने केलेत ते सुद्धा खोटेच करून घेतलेत, सोन्याचं पाणी दिलेले. ब्रह्मेंना कुठले सोन्याचे परवडणार? मग आता एवढासा बायकोचा खर्च नवऱ्याने चालवायचा नाही तर कोणी चालवायचा? हे बघ, तुझ्यात आणि माझ्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाहीये, म्हणजे किमान मी तरी तुला आता बायको मानत नाही. पण मी मानते आणि कायदा सुद्धा मानतो. कायद्याने मी अजूनही तुमची बायको आहे. एवढं जर होतं तर मग द्यायचा होता घटस्फोट, काडीमोड घ्यायचा होता, सुटले असते मी तरी. अगं पण तुला बांधून ठेवलंय कुणी?
तू तुझं काय ते धड भलं करायला मोकळी आहेस की? मलाच मेलीला वेडी आशा होती हो की आपला नवरा झालं गेलं सगळं विसरून आपल्याला पुन्हा जवळ करील म्हणून. पण नाही, नवऱ्याला बायकोपेक्षाही त्याचा भाचा प्रिय. पांढऱ्या पायाचं अवलक्षणी पोर मेलं. जन्माला आल्यावर 1-2 वर्षात आई बापाला गिळलं. आणि हे अजूनही त्या अपशकुनी दिवट्याला गोंजारत बसलेत. हे बघ सिंधू, तोंड सांभाळून बोल. माझ्या घरच्यांबद्दल बोलीस ना तर जीभ हासडून ठेवीन तुझी. तुमच्या घरची माणसं? अहो मी सुद्धा तुमच्याच घरची आहे, तुम्ही मला घालवली असलीत तरी. आणि माणसं जरी तुमची असली ना तरी त्या घरावर माझा सुद्धा हक्क आहे बरं, कायद्यानी. आणि त्याच कायद्यानी माझे सगळे खर्च आणि हट्ट पुरवणं ही तुमची जबाबदारी आहे. हे बाई, तू मला कायदा शिकू नकोस, मलाही कायदा कळतो, समजलं ना? हो ना? मग हे सुद्धा कळत असेल की कायदा कायम बाईच्या बाजूने उभा असतो. अहो न्यायदेवता सुद्धा शेवटी बाईच नाही का? तिच्या हातात असतो तराजू. कारण गोष्टी तोलून मापून घेणं हे बाईचंच काम. पुरुषांनी फक्त मान डोलवायची आणि किंमत मोजत राहायची. मोजाल ना? अजिबात नाही. हे बघ, यापुढे मी तुला एकही पैसा देणार नाही, लक्षात ठेव. हा, तसलं काही करू नका. नाहीतर यावेळी जशी माणसं आली तशी पुढच्या वेळी मी उभी राहीन तुमच्या दारात. आणि ब्रह्मेंची अब्रू जाईस तोवर सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगेन की मी यांची लग्नाची पण टाकलेली बायको, सौभाग्यवती सिंधू जगदीश ब्रह्मे. हे बघ, माझं नाव लावू नकोस. काय झालं काका? काय मदत करू? आणि तुमची ती गोळी? गोळी घरी विसरलोय बहुतेक.